जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निश्चयामध्ये आपले स्वागत आहे। घंटागाडी गायब, ग्रामपंचायत गप्प, तळंदगेत ग्रामस्थांचा उद्रेक। तळंदगे प्रतिनिधी सागर पाटील सह तळंदगे तालुका हातकणंगलेतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गावातील घंटागाडी परत गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला। यावेळी ग्रामस्थांनी कचरा थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारात आणून टाकत आपला संताप वाट मोकळी करून दिली। घंटागाडी कुठे गेली, गावातील कचरा कोण उचलणार असा सवाल ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना केला। यावर घंटागाडीचे बिल अदा न झाल्याने ती परत पाठवण्यात आल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले। तसेच घंटागाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्याकडे विचारणा करावी असे सांगण्यात आले। मात्र ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली असता एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी आक्रोश मोर्चा काढला। परिस्थितीची चिघळत असताना ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकण्याचा प्रयत्न झाल्याने हुपरी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणात सक्षम अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांनी घंटागाडी गावात आणल्याचे श्रेय घेत केलेल्या जाहिरातबाजीवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला। जाहिरातबाजी करून आणलेली घंटागाडी बिल न भरल्याने परत कशी गेली असा सवाल करत ग्रामस्थांनी संबंधितांना धारेवर धरले। यावेळी ग्रामपंचायतीच्या कारभारातील विविध बाबीवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले। एमआयडीसी मधून जमा होणारा प्रोटोकॉल, निधीचा वापर, कथित गैरव्यवहार तसेच समाज मंदिरातील लाईट प्रश्न याबाबत ग्रामस्थांनी जाब विचारला। मात्र या प्रश्नावर समाधानक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। तळंदगे ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच अपात्र झाल्याने निर्णय घेणारा कोण असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी सक्षम प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आंदोलनाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने संताप अधिकच वाढला। ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करावा, घंटागाडी तातडीने सुरू करावी आणि कारभारीची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। घंटागाडीच्या प्रश्नातून सुरू झालेला हा ग्रामस्थांचा आक्रोश आता ग्रामपंचायतीच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण ठरणारा। कोट्याधीश गाव असून गावाला घंटागाडी नाही आहे, हे खरं तर गावचं दुर्दैव आहे। कारण जर कोट्याधीश फाळा येत असेल आणि त्यातून जर नागरिकांचे प्रश्न सुटत नसतील तर त्या प्रशासनाचा आम्हाला जाहीर निषेध करावाच लागेल आणि ज्या ज्यावेळी असे काही गोष्टी होतील त्यावेळी आम्ही तो जाहीर निषेध करू आणि करत राहू। तर बघायला गेलं तर प्रत्यक्षात इथं आज जो तरुण वर्ग जमा झालेला आहे त्यांनी हा निषेध संपूर्णपणे नोंदवलेला असताना देखील ग्रामपंचायतीचे एकही उपस्थित नाही आहे। म्हणजे आम्ही आमचे प्रश्न सांगायचे तरी कोणाला, आम्ही आमचे प्रश्न मांडायचे कुणासमोर, हा प्रश्न आता आम्हाला इथं पडलेला आहे आणि त्यासाठी आम्ही या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहे। आणि आमची अशीच एक खणखर मागणी आहे की या सर्व सदस्यांनी आता खरं तर राजीनामा दिला पाहिजे। कारण एक घंटागाडी जर तुम्हाला आणता येत असेल तर तुम्ही हे प्रशासन चालवायच्या लागीचं नाही असा तर आमचं या ठिकाणी जाहीर निषेध आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।